नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आजचा म्हणजेच 25 तारखेचा आनंदीचा धमाकेदार एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला हा विद्याधर म्हणतोय, "आज पृथ्वीला मी वाचवून घरी आणलं. स्वतःच्या जीवाची काही पर्वा केली नाही, तरी बी त्याचा मारेकरी मीच. नाही रे प्रांजल, नाही. आता हे खोटे आरोप मला सहन नाही होत." आणि म्हणून मग रागाच्या भरात माझ्या तोंडून ते सगळं निघालं. "अरे नवरा म्हणून फेल झालायस तू. तुला ना चांगला बाप होता आलं, ना एक आदर्श पती होता आलं. सगळ्या नात्यांमध्ये शून्य आहेस तू." असं जे काही विद्याधर युगंधरला म्हणाले असतो तो फ्लॅशबॅक दाखवलाय. तर प्रेक्षकांनो, शिल्पा आता म्हणते, "जे व्हायचं होतं ते झालंय ना, आता बास कर जरा," असं म्हणत सांगते. तर लगेच शलाका म्हणते, "मला एक कळत नाही की या सगळ्या प्रकारामध्ये बिचाऱ्या विद्याधरला का ओढलं जातंय?" आता ही शलाका बाजू घेऊन बोलते बघा आणि म्हणते कशी, "विद्याधर आणि मी पृथ्वीबरोबर बिझनेस करणार आहोत. आम्ही किती मेहनत करतोय बघताय ना तुम्ही. आमच्या बिझनेसला यश मिळावं यासाठी आम्ही किती किती कष्ट करतोय. माझ्या बहिणीचं माझ्यावर खूप उपकार आहेत," असं म्हणत ना समिधाच्या फोटोकडे बघते बरं काही आणि म्हणते, "तिने आजवर मला खूप सांभाळून घेतलं." एवढं सगळं असताना, एवढं सगळं प्रामाणिकपणे करत असताना विद्याधरवरती असा आरोप केला जातो, की त्याने पृथ्वीला मारलंय म्हणून. मग त्याने चिडचिड होणार नाही का? अशी लगेच बाजू घेते म्हणते, "आणि मला एक कळत नाही, आनंदीला किडनॅप करून विद्याधरला काय मिळणार आहे? त्याचा काय फायदा यामध्ये?" असे सगळे प्रश्न शलाका लगेच विचारते बरं का. पण मिताली तोपर्यंत म्हणते, "मावशी प्लीज, मला ना आता या सगळ्या गोष्टींवर अजिबात बोलायचं नाहीये. मला फक्त माझ्या बाबांची काळजी लागून राहिलेली आहे. हे बघा देवा, देवा प्लीज माझ्या बाबांना लवकर बरं कर. प्लीज लवकर बरे होऊ देत माझे बाबा," असं म्हणत तिथे मिताली म्हणते. तर लगेच हा विद्याधर म्हणतोय, "मला तरी दुसरं काय पाहिजे गं बाळा? माझी बी तीच इच्छा आहे गं, की माझा दादा लवकरात लवकर बरा व्हावा." असं म्हणत विद्याधर बोलतो पुढे आणि म्हणतो, "त्याने माझा किती बी राग-राग केला ना, तरी सुद्धा तो माझा मोठा भाऊ आहे तो. अन् मोठा भाऊ एवढा बापासारखा असतोय गं." आणि आता पुढे म्हणतो, "त्याला काय झालं तर मी अनाथ होऊन जाईन." किती नाटक करतो हा विद्याधर. किती, किती, किती बघा हां. आणि पुढे म्हणतो, "देवा, देवा कुठं फेडू मी हे पाप? त्याच्या जागी तो मला का नाही बेडवर आडवं केलंस?" असं सगळं बोलतोय बरं का विद्याधर. तर आता प्रेक्षकांनो, विद्याधरची ही नौटंकी ऐकून ना इकडे मिताली म्हणते, "काका अरे तू असं काय बोलतोयस तू?" तर प्रांजल सुद्धा म्हणतो, "काका हे असं नको बोलूस तू." आणि मग आता प्रांजल बघा कसा बोलायला चालू करतो पुढे. तो म्हणतो, "तू का स्वतःला एवढा त्रास करून घेतोयस? आणि हे बघ, तू कुठल्याही गिल्ट बाळगायची गरज नाहीयेस." आता प्रांजल आपलं तत्वज्ञान सांगतोय बघा आणि तो पुढे म्हणतो, "इथे तुला कुणीही काहीही बोलणार नाहीये आणि तुला कुणालाही कसलंही स्पष्टीकरण द्यायची तर अजिबात गरज नाहीये." आणि हे बघ काका, इथे सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा ती आनंदी घर सोडून निघून गेली होती ना, तेव्हापासून स्ट्रेस घेतलाय त्यांनी. तर लगेच ना माई एकदम बोलायला चालू करतात ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकून, की "तसं काहीही नाहीये प्रांजल." तर प्रांजल माईला भीक कुठे घालतो. तो म्हणतो प्रांजल लगेच माईंना, "माई, मी म्हणतोय ना तेच बरोबर आहे आणि तुम्ही त्या आनंदीला पाठीशी घालणं ना जरा बंद करा बरं का." असं म्हणतो बरं हां प्रांजल. आणि इतका टोकाचं बोलतो पुढे आणि म्हणतो, "अरे ती गेली होती ना, ती स्वतःच्या जबाबदारीवर गेली होती ना, स्वतः पळून गेली होती ती. मला एक गोष्ट कळत नाहीये, त्याच्या बाबांनी एवढा स्ट्रेस का घेतला?" असे सगळे प्रश्न त्याच्या मनात पडलेले तो विचारतोय बरं का इथे एकावर एक आणि म्हणतो, "नाही आणि मी आज स्पष्टच बोलतो हां जरा. या घरामध्ये जे काही वाईट प्रसंग घडतायत ना, त्या सगळ्याला जबाबदार ना ती आनंदी आहे." असं म्हणून रिकामा होतो हा प्रांजल इथे. विद्याधर आणि शलाका गालातल्या गालात हसतायतच हे ऐकून. तर इथे प्रांजल म्हणतो, "नाही, नाही, आज जरा ना मला तिच्याशी बोलायचंच आहे. कुठे आहेत कुठे महाराणी?" असं म्हणून ना प्रांजल विचारत असतो. तोपर्यंत प्रेक्षकांनो, छायाताई इथे आनंदीला घेऊन येतायत कारण आनंदीला वरती जायचं असतं आणि इथे प्रांजल म्हणतो, "ही ही बघा, ही बघा. ए, ए काय घेऊन चाललीस तू? ए, ए थांब." असं म्हणत ना अडवतो बरं का. आता प्रांजल आणि आता सगळे आनंदीच्या जवळ येतायत. शिल्पाताई विचारते आनंदीला, "कुठे चाललीस तू? तुझी हिंमत कशी झाली गं? आणि हे तेल हातात काय आहे तेल? तू तेल घेऊन चालली कशासाठी? दिवे लावायचेत का तुला? आत्तापर्यंत घरात जो काही प्रकाश पडलाय, तो काही कमी पडलाय का? हां? तुला ठणकावून सांगितलं होतं ना मी, की त्याच्या आसपास सुद्धा भटकायचं नाही म्हणून. आंधळी तर तू आहेसच, बहिरी सुद्धा झाली काय तू? हां?" असं शिल्पाताई एकदम जोरजोरात प्रश्न विचारायला लागते. तर आनंदी म्हणते, "ताईसाहेब, ते काय आहे ना, डॉक्टरांनी मालक साहेबांच्या पायांना मालिश करायला सांगितले ना, म्हणून फक्त वर जात होते मी." तर इकडे ना शिल्पाताई ओरडून म्हणते, "ए गप!" आणि आता पुढे जोरात म्हणते, "ए गप!" तर हा प्रांजल पण म्हणतो,
बस कर तुझी ही नाटकं. आम्ही आहोत ना आमच्या बाबांची काळजी घ्यायला. आमच्या बाबांसाठी आम्ही आहोत. तुझी काही एक गरज नाहीये. कळलं तुला?" असं म्हणत जोरात ओरडतोय बरं का. प्रांजल अगदी खेकसतोय तिच्या अंगावर आनंदीच्या आणि पुढे म्हणतो, "तुला आमच्या आणि आमच्या बापाच्या आयुष्याची वाट लावली आहेस आनंदी तू." असं म्हणतो. तर लगेच ना आनंदी म्हणत असते, "प्रांजल, प्रांजल प्लीज असं नको ना बोलूस तू. मला फक्त एकदा वर जाऊन येऊ देत ना. प्लीज मला मला खूप काळजी वाटते त्यांची." तर आता मिताली सुद्धा प्रेक्षकांनो बोलायला चालू करते आणि म्हणते, "हे बघ मी ना तुझ्यासमोर हात जोडते गं, हात जोडते मी तुझ्यासमोर. तू का करतेस असं? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का गं?" असं म्हणत ना रागावून, चिडून, रडून विचारते आणि म्हणते, "हे बघ मी ना तुला शेवटचं सांगतेय, की तू ना आमच्या बाबांपासून दूर राहायचंय. समजलं तुला? तुझे ना खूप उपकार होतील आमच्यावर आणि त्यांनाही थोडीशी शांती मिळेल." तर आनंदी रडत म्हणते, "प्लीज, प्लीज मिताली मी फक्त एकदा वर जाऊन येते. मला खूप काळजी वाटतेय गं त्यांची. प्लीज मी जास्त वेळ नाही थांबणार. मी लगेच खाली येते." आणि हे सगळं ऐकल्यानंतर ना शिल्पात्या काय करते बघा, सांडनकन एक आनंदीच्या कानाखाली लावून देते बरं का. जोरात अशी, अगदी खूप जोरात मारते बरं का. आणि बाकी सगळेजण असे ना आह करून बघायला लागतात इकडे आनंदीला असं मारलेलं. आणि आता प्रेक्षकांना इकडे विद्याधर जर हा करतो एकदम, बाकी सगळे सुद्धा एकदम बघायला लागतात धक्का बसल्यासारखं. सगळे धनश्री आणि इकडे सगळे शलाका, विद्याधर हसतायत बरं का तिला मारल्यानंतर. तर माई आणि बापू धावत-धावत येतात आनंदीच्या जवळ आणि म्हणतात, "शिल्पा, तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलायची?" असं म्हणत विचारतात. तर बापू म्हणतात, "अरे काय चाललंय? तुम्हाला सगळ्यांना ना मी बजावून सांगतो, युगंधर इथे नसताना तुम्ही आनंदीशी असं कसंही वागू शकत नाही. आणि मारायचं तर मुळीच नाही." असं म्हणत बापू सांगतात बरं का आता. आणि आनंदी अशी गालावर हात घेऊन उभी आहे. माई पुढे म्हणतात, "युगंधर बरा झाला की तुझ्याविषयी मी सगळं सांगणार आहे त्याला." तर शिल्पा त्या आनंदीकडे रागाने बघते आणि म्हणते माईंकडे ओरडत, "सांगा, जे काही सांगायचंय ते सांगा. मला आता काही फरक पडत नाही. पण मी आता सहन करणार नाही. मी सांगून ठेवते. कळलं?" असं म्हणत शिल्पात्या बोट दाखवून माई आणि बापूंवर कच्चा-कच्चा ओरडते बरं का. खूप जोरात ओरडते आणि आनंदीकडे बघत म्हणते, "आणि तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? त्याची काळजी घ्यायला त्याचं अख्खं कुटुंब आहे. त्याची मुलं आहेत, त्याची बहीण आहे आणि तुला काळजी करायची काही गरज नाहीये अजिबात. तू त्याची कोणीही लागत नाहीस." असं शिल्पा त्या आनंदीशी बोलते बरं का इकडे असं हाताला धरून आणि म्हणते, "तू त्याची कुणीही लागत नाहीस." असं ओरडून म्हणते आणि पुढे सांगते, "त्याच्या जवळ जायचा ना अजिबात प्रयत्न करायचा नाहीस." तर बिचारी आनंदीना डायरेक्ट आता शिल्पा त्याचे पाय धरते आणि म्हणते, "ताईसाहेब मी तुमच्या पाया पडते. प्लीज, प्लीज मला फक्त एकदा त्यांना भेटू द्या. मला त्यांची खूप काळजी वाटते. एकदा मला त्यांच्या जवळ जाऊ द्या. मी परत लगेच खाली येईन." असं रडत-रडत गयावया करते. पाय अक्षरशः धरलेत बरं का या आनंदीने. माई आणि बापू "आनंदी" असं म्हणतायत. शलाका मात्र गोड हसतीये तिथे. तर शिल्पा आत्या म्हणतात, "तू अशी नाही ऐकणार. तू अशी नाही ऐकणार. तुला ना मला पण तुझी ना खूप काळजी वाटते. आता मी तुला तुझी काळजी जागा दाखवते आणि खबरदार तिकडनं बाहेर पाऊल ठेवलंस तर." असं म्हणत ना धडाधड ओढत आणते बरं का आनंदीला. असं उचलते अशी हात-पाया पडलेली असते ती. ओढते अक्षरशः आणि ओढत-ओढत आणून ना किचनमध्ये जाऊन ढकलते आणि आता काय म्हणते बघा ही शिल्पा आत्या आणि म्हणते, "इथेच पडून राहायचं तू. हीच तुझी खरी लायकी आहे." असं सांगते ही शिल्पा आत्या आणि म्हणते, "किचनच्या बाहेर पाय ठेवायची हिंमत सुद्धा करू नकोस तू." आणि प्रेक्षकांनो बिचारी आनंदी तशीच तिथे बसून आहे किचनमध्ये आणि इकडे शलाका मात्र गोड हसतीये गालातल्या गालात. आता पुढे काय घडणार? आनंदीला युगंधरच्या जवळ जायला मिळणार का? ते बघूया आपण. त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर प्रेक्षकांनो इथे डॉक्टर आतमध्ये फेऱ्या मारतायत. तर इकडे पृथ्वी युगंधरच्या पायाला मालिश करतोय मस्तपैकी. इकडे अशी चालू आहे. शिल्पात्या, प्रांजल आणि मिताली त्याला बघून ना असं शॉक होतात. पण बॅकला जे गाणं लागलंय ना तर ते गाणं ऐकून ना खूप इमोशनल व्हायला जातंय बरं का. कारण पृथ्वी इथे स्वतःहून तेल लावतोय, मालिश करतोय. "बाबा तुझा काळजीनं जपेन तुला मी" असं गाणं लागलंय. आणि पृथ्वी ज्या पद्धतीनं मालिश करतोय ना, ते बघून इथे ना सगळ्यांना असं ना धक्का बसल्यासारखंच झालंय. कारण जेवढं सगळे वाद असून सुद्धा तो इथे बसलाय. पण शेवटी बाप-लेकाचं नातं जे काही आहे, ते असंच असतं ना, "माझ्या हसण्याची गंमत तू, माझ्या हसण्याची किंमत तू." तुझ्या विना रीता बाबा तुझा. ते गाणं जे काही आहे ना, ते खरंच असं इमोशनल व्हायला होतंय त्या गाण्यानं सुद्धा आणि पृथ्वीच्या डोळ्यामध्ये जे काही पाणी आहे किंवा युगंधरची जी काही अवस्था आहे, ते बघून ना खूप असं इमोशनल व्हायला होतंय. पृथ्वी छानपैकी डॉक्टर सांगते तशी मालिश करतोय. प्रांजल आणि मिताली तिथे आहेत. मिताली म्हणतीये, "दादा, तू मालिश करतोयस."
तर इकडे ना प्रांजल म्हणतो, "मिताली आज आपल्या घरी जे काही घडलंय त्यानंतर मला खरंच वाटलं नव्हतं, की दादा बाबांच्या रूमच्या आसपास देखील फिरकेल असं." असं प्रांजल म्हणतो. तर प्रेक्षकांना आता प्रांजलच्या आणि मितालीच्या बोलण्याकडे पृथ्वीचं या लक्ष नाहीये. तर आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. शिल्पा आत्या म्हणते, "बाप-लेकाचं भांडण झालं किंवा वाद झाले म्हणून काही रक्ताची नाती तुटत नाहीत रे, असं शिल्पात्या समजावते बघा ह्या सगळ्यांना. आणि प्रेक्षकांनो ना शिल्पात्या पण भरून पावले पृथ्वीला असं मालिश करताना बघून. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, "मी लावते तेल, तू जा आराम कर," असं म्हणून सांगते. तर पृथ्वी म्हणत असतो, "नाही आत्या, मला करू देत," असं पृथ्वी सांगतो आणि म्हणतो, "मला बरं वाटतंय त्याने, मला करायचंय, बाबांची सेवा करायची," असं तो म्हणतो मनातल्या मनात. तर प्रेक्षकांकडे डॉक्टर सुद्धा म्हणतात, "शिल्पाताई, करू दे त्यांना मालिश. अहो, तो अगदी बरोबर मालिश करतोय." खरं तर मी ट्रीटमेंट सुरू केली ना आतमध्ये, तेव्हा तो लगेच तेल घेऊन आतमध्ये आला आणि मालिश करायला बसला, असं डॉक्टर सांगतात. म्हणजे कालच्या भागात पृथ्वी पटकन पहिल्यांदा बाहेर गेला होता बघा, तो तेल आणण्यासाठी गेला होता. तर आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. तर इथे ना प्रांजल अशा डोक्याला हात म्हणजे तोंडाला हात लावून बघतोय. तर पृथ्वी म्हणतो, "ते माझ्या रूममध्ये तिळाचं तेल होतं, म्हणून मी ते लगेच जाऊन आणलं." तर शिल्पा आत्या पृथ्वीच्या पाठीवरून हात फिरवते, त्याला धीर देते. तर आता डॉक्टर म्हणतायत, "शिल्पाताई, तुम्हाला रात्रीच्या औषधांबद्दल ना काही सांगायचंय. येता का तुम्ही बाहेर?" असं म्हणून शिल्पाताईला डॉक्टर बाहेर घेऊन जातात. "मी येते," असं डॉक्टरला शिल्पाताई सांगते आणि ती दोघं जण बाहेर निघून गेल्यानंतर प्रांजल आणि मिताली पृथ्वीकडे असे बघतात आणि इमोशनल झालेत बरं का दोघं पण. आणि प्रांजल तर रडायला लागतो. आणि मितालीसुद्धा रडायला लागतायत दोघेजण आणि दादा असं म्हणत ना दोघं म्हणतायत. तर पृथ्वी म्हणतो, "ए, घाबरू नका तुम्ही. अजिबात रडायचं नाहीये." असं पृथ्वी समजावतो मितालीला आणि प्रांजलला आणि म्हणतो, "जोपर्यंत मी खंबीरपणे उभा आहे ना, तोपर्यंत या माणसाला ना मी काहीही होऊ देणार नाही." अजून खूप भांडायचंय मला यांच्याशी असं म्हणत ना इमोशनल झालाय पृथ्वीसुद्धा आणि म्हणतो, "अजून खूप आयुष्य बाकी आहे यांचं. यांना काही होणार नाही. खूप भांडायचंय मला. काही होणार नाही. तुम्ही घाबरू नका." असं म्हणत ना पृथ्वी रडतोय. प्रेक्षकांना आता पुढे काय घडणार? मालक साहेब कधी शुद्धीवर येणार? कधी बोलतील? आणि कसा विद्याधरचा पर्दाफाश होईल ना, हे बघत राहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि ह्या तिघांचा बॉन्ड यातून आपल्याला दिसतोय पृथ्वीचा, मितालीचा आणि प्रांजलचा. आता ह्याच्यामध्ये पृथ्वीची नेमकी भूमिका कशी असेल? हे मात्र बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे एपिसोड चुकवू नका. शेवटपर्यंत बघत राहा आणि आता इथून पुढे मात्र खरा एपिसोड सुरू झालाय बरं का. तर इथे आनंदी मनातल्या मनात म्हणतीये, "मला खूप काळजी वाटतेय मालक साहेबांची. ते बरे असतील ना? त्यांना कुणीतरी तेलाने पायाला मालिश करत असेल ना तिथे?" असे सगळे प्रश्न तिच्या मनामध्ये चालू आहेत आणि हा विद्याधर आता टपकलाय बरं का तेवढ्यात तिथे. आणि म्हणतोय, "वा आनंदीबाई वा! नाही म्हणजे मानलं पाहिजे हां तुम्हाला. तुमचा आज या घरामध्ये दुसरा गृहप्रवेश झालेला आहे. नाही काय आहे ना, पहिल्या गृहप्रवेशाच्या वेळी तुम्ही मस्त नटून-थटून मोठ्या कारमध्ये बसून आला होतात आणि या दुसऱ्या गृहप्रवेशाच्या वेळेला मात्र तुम्ही कसे आलात, तर एका लाकडी पेटीत गच्च भरून आलीस की तू." असं म्हणत हा विद्याधर बोलतोय बरं का आता आणि हसतोय परत. "नाही म्हणजे बरंच झालं. काय आहे पहिल्या वेळी ना तुझं स्वागत करायला, तुझा मानपान करायला हे तुझा दीर इथं नव्हता नाही. बरं झालं तू हा गृहप्रवेश पार्ट 2 केलास ते." असं इथे आनंदीला परत हा विद्याधर म्हणतो आणि म्हणतो, "आता कसं मी तुझं आता एकदम मस्त असं स्वागत करू शकतोय, हाय की नाही?" असं विचारतोय बरं का. तर आनंदी अशी रागाने बघते. तर विद्याधर म्हणतो, "कसं आहे आनंदी, तुझ्या दादाच्या लग्नात मला तांदूळ टाकता आलं नव्हतं गं. हातात बेड्या होत्या नाही माझ्या तेव्हा. तुमच्या वरातीत नाचता आलं नाही मला. त्याचं मला ना जरा खूप दुःखच आहे गं. पण हरकत नाही हां. आज तुझ्यासाठी ना मी खास असं गिफ्ट घेऊन आलोय." असं म्हणतो हां बरं का विद्याधर. आनंदी अशी संशयानं बघत असते. तोपर्यंत हा विद्याधर ते गिफ्ट म्हणजे जी काही त्यानं साडी आणलेली आहे, ती आनंदीच्या अंगावर टाकतो आणि म्हणतो, "हं, घे." तर प्रेक्षकांनो आनंदी साडी आधी ती काढते खांद्यावरून आणि म्हणतो, "विद्याधर तुझ्या दुसऱ्या गृहप्रवेशाचा खास माझ्याकडनं आहेर समज ह्यो." "अरे, अरे, अरे, अरे! मी विसरलोच होतो की तुला दिसत नाही ते." आता हा विद्याधर पुढे कसं काय-काय बोलतोय बघा. विद्याधर पुढे म्हणतो, "चल, मीच तुला सांगतो, तुला दिसत नाही त्याच्यामुळे. ही की नाही काय आहे, एक साधी कोरी पांढरी साडी आहे बरं का आनंदी." आणि आता विद्याधर पुढे काय बोलतो बघा. ती म्हणते, "जी आपल्या समाजामध्ये नवरा मेल्यानंतर विधवा बायका नेसतात ना मग, ती पांढरी साडी आहे बघ." आणि विद्याधर म्हणतो, "काय? काय झालं? आ? साडी हातात आली आणि अशी थरथरायला लागलीस की तू?" असं म्हणतो बरं का हा विद्याधर. आनंदीची अवस्था फार बिकट आहे तिथे. तर विद्याधर म्हणतो, "अगं
तू जेव्हा या वाड्यामध्ये पाय टाकला होतास ना, तेव्हाच तू या वाड्याची वाट लावायला चालू केली होतीस तू. तुझ्या आयुष्यात की नाही ही पांढरी साडी नेसायची वेळ नाही. लई लवकर येणार आहे बघ आनंदी. कारण तुझं 56 आसनाची छाती असणारा, डरकाळी फोडणारा वाघ, युगंधर निंबाळकर, तो माझ्या एवढ्याशा बोलण्यानं आणि नुसता एका धक्क्यानं पार ढासळून खाली पडून गेलाय बघ. तर आता आनंदी म्हणते, "विद्याधर, तोंड सांभाळून बोल." तर विद्याधर विचारतो, "का? आ? का गं? खरं पचना झालंय तुला?" असं म्हणतो बरं का विद्याधर. आणि म्हणतो, "अगं, तुझ्या नवऱ्याला जरा कुठं पोरांबद्दल बोललो तर हातरुणाला खिळलाय त्यो." अशा शब्दात आता बोलायला चालू केलाय. आणि म्हणतो, "असं जर का चालू राहिलं तर तू लवकरच विधवा होणार हे मात्र नक्की." असं 2 वेळा हा म्हणतो बरं का विद्याधर. त्यात आनंदीनं अशी रागाने चिडचिडी होते तिची. विद्याधर पुढे म्हणतो, "कदाचित पुढच्या 24 तासातच तुझं कपाळ जे काही आहे ना, ते पांढरं होईल. या 24 तासात काय घडल, काय बी सांगता येत नाही बघ." असं विद्याधर म्हणतो. मुद्दामून डिवचतोय आनंदीला. आनंदी एकदा हाताला ती पांढरी साडी बघते आणि विद्याधर पुढे म्हणतो, "अगं, ज्या माणसानं तुला डोक्यावर बसवलं, आज त्यो माणूस स्वतः मरणाच्या दारात उभा आहे तिथं. आणि तू इथं किचनमध्ये आसवं गाळत बसलीयेस फक्त, बाकी काय बी करत नाहीयेस तू." असं म्हणतो. आणि म्हणतो, "कारण आता या घरामध्ये तुझ्याकडं बघणारं आता कोणी बी उरलेलं नाहीये आनंदी." ते काय म्हणतात त्याला ते यूज अँड थ्रो. बरोबर, म्हणजे वापरून फेकून दिलेल्या कचऱ्यासारखी अवस्था झालेली आहे बघ तुझी. जरा विचार कर, की उद्या सकाळी जर का दादाचा श्वास थांबला, तर इथं वाड्यात त्याची तिरडी सजल, सगळे रडतील आणि तुला त्याच्या प्रेताचं दर्शन घ्यायला सुद्धा मिळणार नाही." असं म्हणत विद्याधर पुढं खूप काही-काही बोलतोय बरं का. आनंदी अशी ना खूप अशी रडतीये, चिडतीये. विद्याधर पुढे म्हणतो, "तुझ्या हातावर हीच पांढरी साडी फेकून तुझ्या या या घरातनं तुला हाकलून देतील. मग हे पांढरं कपाळ घेऊन, हातात भिकेची वाटी घेऊन रस्तोरशी फिरशील नव्हं, तेव्हा तुला कळल, की या विद्याधर निंबाळकरशी लढायचा काय परिणाम होतोय ते. कदाचित या 24 तासामध्ये तू विधवा होणार. तुझा मालक साहेब कायमचा संपणार आणि याच वाड्यातनं त्याची तिरडी निघणार." असा विद्याधर बोलतोय बरं का. आणि चालू करतो जप रामनाम सत्यायचा. सारखं तेच म्हणत असतो. आनंदीची चिडचिड चाललीये आणि प्रेक्षकांना आता आनंदी तिथे काहीतरी शोधतीये आणि तेवढ्यात तिच्या हाताला तो तवा लागतोय जो ऑलरेडी गरम आहे. तर ही आनंदी काय करते बघा, तो तवा अशी म्हणजे शोधते, ती शोधाशोध करते. गॅसजवळ तिला तवा लागतो हाताला आणि इकडे त्या विद्याधरचा जप चालू आहे रामनाम सत्याचा. तेवढ्यात ही आनंदी तो तवा घेते आणि सांडनकन तो तवा इकडे विद्याधरच्या गालावर मारते. विद्याधरच्या नकळत तो तिला धक्का बसतोय. जोरात मारते तो तवा ती धरून आणि विद्याधर असा पडतो अक्षरशः. त्याच्या गालाला चटका बघा केवढा बसलाय भाजलेला. खूप जोरात मारते आणि मग त्याच्यानंतर आनंदी अशी ना रणचंडिकेसारखीच दिसते बरं का. खूप अशी म्हणजे चिडलेली आणि हातात शस्त्र घेऊन उभी असलेली अशीच दिसतीये. एका तव्याच्या फटक्याने हा विद्याधर तिकडे जाऊन पडतो आणि म्हणतो, "ए आनंदी, तुझी एवढी हिंमत, या या विद्याधरच्या अंगावर हात टाकतेस तू? आता मी तुला सोडणार नाही." असं म्हणेपर्यंत तिकडे ना आनंदी परत तवा त्याच्यावर उगारायला जाते आणि म्हणते, "मी आंधळी आहे, पण दुबळी नाही आहे विद्याधर." तवा बघा कसला साठ फिरवते. ती अशी तलवार अशी असते ना, तशी हातामध्ये तर कापलंच असतं ना एखाद्याला असं. तर आनंदी पुढे म्हणते, "ए विद्याधर, आजवर मी आंधळी आहे म्हणून तू वाचलायस विद्याधर. पण आज जर का मला डोळे असते ना, तर तुझं मडच या किचनमधून बाहेर पडलं असतं. असं कुठं लपशील तू कुठं लपशील? तुझ्या श्वासांच्या आवाजावरनं मी तुला बरोबर शोधून काढेल. तू आजवर मला, माझ्या आबांना, माझ्या बहिणींना खूप छळलंयस तू आजवर माझ्या आणि मला किडनॅप केलंस, माझं लग्न मोडलंस, सगळं केलंस. पण मी या घरात सून म्हणून आल्यापासनं मी सगळं सोडून दिलं होतं. तुला माफ केलं होतं मी. पण पण आता नाही. आज तू मालक साहेबांबरोबर जे केलंयस ना, ते नीच कृत्यासाठी मी तुला 7 जन्मात माफ नाही करू शकत." असं आनंदी चिडून म्हणते. हा विद्याधर काय करतो बघा, तेवढ्यात चप्पल काढून ठेवतो का आवाज येऊ नये म्हणून. तर आनंदी चिडून विचारते, "आता का दातखिळी बसली तुझी? कुठं लपलायस तू?" असं म्हणत ना आनंदी श्वासाच्या आवाजावरती पुढे जाते मारायला. पण विद्याधर तिथनं पण सटकतो आणि म्हणतो, "ए, नुसती तवा काय हवेत फिरवायला लागलायस तू? तुला तर काडीचं बी दिसत नाहीये." तर आनंदी म्हणते, "आता मालक साहेब आणि माझ्या नात्यामध्ये जो कोणी येईल ना,
त्याचा काळ बनून मी उभी राहीन. लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. तर विद्याधर म्हणतो, ए लई उडू नकोस, कळलं काय? तुझी तुझी हिंमत एवढी वाढली, या विद्याधरला चॅलेंज करणार आहेस तू? तर विद्याधरला आनंदी परत म्हणते, मला डोळे नसले ना तरी तुझा नीच वास आणि तुझ्या पापांचा आवाज मला बरोबर ऐकू येतो, असं म्हणत परत त्याला मारायला जाते. तेवढ्यात तो तिकडनं सटकतोय. पळापळी खेळतायत दोघं अक्षरशः आणि विद्याधर आता खाली पडतो. तर इकडे आनंदी म्हणते, स्त्रीला अबला समजून पाठीमागून वार करणारा लांडगा आहेस तू, लांडगा. तुझ्या तुझ्या दानत नाही समोर येण्याची आणि आणि अवाकाच्या गप्पा करतोस तू फक्त. तर विद्याधर म्हणतो, ए ए उगच ना तोंडाची वाफ दवडू नकोस. तुझा यो राग, तुझी मागोसा घेण्याची स्टाईल आहे ना व ती माझ्यासमोर नको दाखवूस. तर आनंदी म्हणते, मग मग ये ना माझ्यासमोर. हिम्मत असेल ना तर ये माझ्यासमोर. बघूया तुझी पाप जर का एवढीच मजबूत असतील ना तर मग बघूयातच कुणाचं कपाळ फुटतंय ते. तर विद्याधर म्हणतो, ए तुला काय वाटायला लागलंय? तू ह्या तव्यानं मला घाबरवशील? असं तुला वाटायलंय? अगं या निंबाळकरांच्या वाड्याच्या चाव्या आहेत ना त्या या 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 माझ्या खिशात आहेत, कळलं काय? कळलं? आणि तुझा नवरा अंथरुणात सडणार आणि तू ओट्याला धरून रडणार. तर मालक साहेबांना काही होणार नाही, असं म्हणत आनंदी परत विद्याधरच्या अंगावर धावून जाते. तर विद्याधर सटकतोय बरं का, अगदी सेकंदा सेकंदाचा फरक दाखवला इथे. आनंदी पुढे म्हणते, जोपर्यंत मी या घरात उभी आहे ना तोपर्यंत तुझे वाईट विचार या उंबरठ्याला मी शिवू देणार नाही. तर विद्याधरचं चाललंय, यो यो तवा आहे ना हा तुला भविष्यात लई महागात पडणार आहे आनंदी. तर आनंदी म्हणते, भविष्यातलं सोड रे, वर्तमानाचं बोल, आत्ताचं या क्षणाचं बोल. तुझ्यात हिंमत असेल ना तर ये माझ्या समोर, असं आनंदी परत एकदा म्हणते. आता तू एका आंधळ्या मुलीला बघून घाबरून पळून जातोय सारे, तू काय माझ्या मालक साहेबांना घाबरवणार आहे? तू खरा मर्द असशील ना तू तर ये माझ्या समोर. तर विद्याधर म्हणतो, ए नाहीच आहे मी मर्द. तुझा तो ढोंगी नवरा आहे ना तोच एकमेव या घरामध्ये मर्द आहे, मर्द. आणि डॉक्टरनी मला सांगितलंय नवं की मी कधीच बाप होऊ शकणार नाही ते. पण लक्षात ठेव, लक्षात ठेव. तुझ्या उघड्या कानांनी ऐक. मी या निंबाळकरांच्या वाड्याची आणि या घराची राख रांगोळी करणार आहे आणि तू काय बी करू शकणार नाहीस. तर आनंदी परत त्याच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते, मी तुला असं काही बी करू देणार नाही. आणि जोरात काहीतरी पाडते बरं का तिकडं आणि म्हणते विद्याधरला आनंदी परत, की आज फक्त चटका दिलाय मी तुला विद्याधर. पुन्हा जर का तू माझ्या सौभाग्याबद्दल असं काही बोललास ना तर बघ उभा जाळेन मी तुला. तर विद्याधर म्हणतो, अगे येडी झालीस तू, येडी, असं म्हणतो आणि म्हणतो, लक्षात ठेव, लक्षात ठेव, हे तुला लई महागात पडणार आहे. विद्याधरची पंगा तुला लई महागात पडणार आहे. लक्षात ठेव, लक्षात ठेव, असं म्हणत तिकडनं सटकून जातो बरं का किचनच्या इथून. तर आनंदी पाठीमागून ओरडते आणि म्हणते, थांब विद्याधर, थांब. आणि आता प्रेक्षकांनो आनंदी तवा घेऊन समोर येते अशी दरवाजाकडे आणि म्हणते, मालक साहेबांचं आयुष्य आणि या घराची अब्रू वाचवण्यासाठी मला डोळ्यांची गरज नाहीये. आता या घराची ढाल बनून उभी राहील ही आनंदी, असं ठामपणे सांगते बरं का. आणि बाजूला शंखनादाचा वगैरे आवाज होतोय. प्रेक्षकांनो आनंदीचा आजचा जो काही रुद्रावतार होता ना तो खरंच डेंजर होता बरं का. आणि असंच पाहिजे या विद्याधरला. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये इकडे धनश्री येते कंप्लेंट करत आणि म्हणते, तुझ्या बहिणीनं माझ्या नवऱ्याला मारायचा प्रयत्न केलाय. हे बघ आनंदी, असं म्हणत धनश्री बोलणार तोपर्यंत आनंदी म्हणते, एक मिनिट, ओरडते बरं का तिच्यावर आणि म्हणते, आज जर का मला डोळे असते ना तर मी विद्याधरची अवस्था यापेक्षाही खूप जास्त वाईट केली असती, असं म्हणते. आणि प्रेक्षकांनो फायनली आनंदीला युगंधर जवळ इथे जाऊन बसायला मिळालंय, भेटायला मिळालंय. आता आनंदीच्या बोलण्याने युगंधर शुद्धीवर येईल का? आनंदी असे नेमकं काय बोलेल हे जाणून घेऊया उद्याच्या भागामध्ये. पण प्रेक्षकांनो वेगवेगळ्या प्रकारचे टर्निंग पॉइंट्स आता इथून पुढे येणार आहेत, त्यामुळे एपिसोड अजिबात स्किप न करता बघा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बघत राहा आनंदी.